वरती कुठले क्वेश्चन विचारते, बरोबर आहे ना? तर ते सगळं व्यवस्थित करा, कारण ते पीडीएफ खूप इम्पॉर्टंट आहे. 200 क्वेश्चन जरी तुम्ही परफेक्ट केले टॉपिक वाईज रिॲक्टचे, तरी तुम्ही बोलू शकता. तर मला मॅगी आणून दे ना. बरोबर. वेळ होता तरी पण. कोडिंगचं जाऊ दे. कोडिंगला असे चॅट जीपीटी आहे, मित्र आहेत, आपण आहेत. फॅन्सी बनलं तर लयच हवा. नाही, ऑफलाईन नाही होत इकडे. काय विचारलं मी मॅप मध्ये? आपण ते खूप साऱ्यामध्ये काय होतं? चलो प्रॅक्टिस लागेल ना. काय यूज केलं होतं? ठीक आहे, आता काय बोलायचं आता? उद्या जर इंटरव्ह्यू शेड्यूल झाला, हो आता तुमच्यासोबत मी पण वाचणार आहे इंटरव्ह्यूचं. मी पण तुमच्यासोबत वाचणार आहे. मला तुमच्या अगोदर प्लेस व्हायचं आहे आता. ठीक आहे. सो थिंक ऑफ कॉम्पोनंट लाईक कुठले? स्मॉल पीस ऑफ UI. तर नेव्हिगेशन बार, फुटर, त्याच्यानंतर लॉगिनचा बॉक्स, रजिस्ट्रेशनचा बॉक्स, हे काय सगळे छोटे छोटे कॉम्पोनंट्स आहेत. आणि हे सगळे कॉम्पोनंट आपण काय करणार आहे, एका ठिकाणी आणणार आहेत आपण. ठीक आहे. आता ते आणायचं कसं, ते आणायचं कुठं, त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस आता मेनू यूज करणार आहे, त्या मेनूवरती क्लिक केल्यानंतर ते पेज ओपन कसं करायचं, समजते ना? तर याच्यासाठी काय करायचं, एक स्मॉल ॲप्लिकेशन बघायचं. आणि या स्मॉल ॲप्लिकेशनमध्ये आपला जो पुढचा जो पार्ट आहे कुठला, तर पुढचा जो पार्ट आहे व्हॉट इज मीन बाय द रिॲक्ट राउटर डॉम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हाऊ वी कॅन यूज इट, की ह्याला तुम्ही यूज कसं करणार. कॉम्पोनंटचे 2 टाईप आहेत, एक आहे फंक्शनल कॉम्पोनंट आणि दुसरा आहे क्लास कॉम्पोनंट. क्लास कॉम्पोनंट कधी वापरायचे? क्लास कॉम्पोनंट रिॲक्टच्या ओल्ड व्हर्जन्समध्ये काय करायचं की द क्लास कॉम्पोनंट can be used in React old versions. कुठल्या वर्जन्स मध्ये यूज करायचे? रिॲक्टच्या ओल्ड वर्जन्स मध्ये यूज करायचे. ठीक आहे. आता रिॲक्टचं ओल्ड व्हर्जन म्हणजे 16 पासून जे मागचे आहेत, 14, 15 वगैरे जे काही असतील, त्याच्यामध्ये काय यूज करायचे? क्लास कॉम्पोनंट यूज करायचे. ठीक आहे. आणि क्लास कॉम्पोनंटचा ड्रॉबॅक काय की बाबा हा काय करतो की अपडेटिंगला वेळ घेतो क्लास कॉम्पोनंट ॲज कम्पेअर टू फंक्शनल कॉम्पोनंट. ठीक आहे. हा ड्रॉबॅक होता, म्हणून काय केलं त्यांनी की तो क्लास कॉम्पोनंट बंद करून टाकले त्यांनी. आणि रिॲक्टमध्ये जे आता तुम्ही बघता ना, तर जे काही आताचे लेटेस्ट रिॲक्ट व्हर्जन्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपण सगळं काय यूज करतो? फंक्शनल कॉम्पोनंट यूज करतो. लास्ट टाइम मी तुम्हाला एक एक्सटेन्शन सांगितलं होतं, इन्स्टॉल केलं. एक एक्सटेन्शन सांगितलं होतं मी तुम्हाला रिॲक्टसाठीचं. तर ते रिॲक्टसाठीचं एक्सटेन्शन काय करा, इन्स्टॉल करून घ्या. 2 इन्स्टॉल करायचे रिॲक्ट शिकताना, एक HTML to JSX कन्व्हर्टर आणि दुसरं रिॲक्टसाठीचं एक. ठीक आहे. तर एक स्मॉल काय बनवायचं आहे, एक स्मॉल प्रोजेक्ट बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेट करणार आहे काय की कॉम्पोनंट कशी यूज करायचे आणि कॉम्पोनंट कसे बिल्ड करायचे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी फोल्डर स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, तर हे आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. मग काय करा, ऑलरेडी एक फोल्डर बनवलेला आहे E-ड्राईव्ह वरती, रिॲक्ट ॲप्स म्हणून. तर याच्यामध्ये येऊन कमांड प्रॉम्प्ट ओपन, आणि या कमांड प्रॉम्प्टवरती मला एक नवीन रिॲक्टचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. मग रिॲक्टचा प्रोजेक्ट कसा बनवतो आपण? npm create बरोबर आहे beat latest प्रोजेक्ट बनवा रिॲक्टचा, beat latest हायफन आता इथं प्रोजेक्टचं नाव द्यायचं, त्याच्यानंतर हायफन स्पेस अगेन टेम्पलेट आणि टेम्पलेटमध्ये काय म्हणायचं? रिॲक्ट. ठीक आहे. असं पण करू शकता. आणि दुसरी पद्धत जसं की आपण आता करतोय, आपल्याला काय करायचंय की आपल्याला काय बनवायचंय? कॉम्पोनंटचा डेमो बनवायचा. म्हणून काय दिलं ऍप्लिकेशनचं नाव? रिॲक्ट अंडरस्कोर कॉम्पोनंट डेमो. ठीक आहे.
तर याचं काय केलं, हा प्रोजेक्ट आहे. आणि नावं देताना बघा मी कसे सगळे स्मॉल केसमध्ये नावं दिलेली आहेत आणि स्पेस अजिबात नाही यूज केलेलं. सो याच्यातलं काय यूज करायचंय, रिॲक्ट यूज करायचंय आणि त्याच्यातनं जावास्क्रिप्ट घ्यायचंय. ठीक आहे. परत काहीतरी इथं म्हणते की मेजर अवेलेबल आलेलं आहे NPMचं, बरोबर आहे. म्हणजे व्हर्जन आलेलं ते अपडेट करा म्हणते, अपडेट करा म्हणते. 11.6 आलेलं आहे. ठीक आहे. सो मग CD कशामध्ये जायचं, रिॲक्ट कॉम्पोनंट डेमो याच्यामध्ये येऊन काय म्हणायचं, तर याच्यामध्ये येऊन म्हणायचं NPM इन्स्टॉल, जे काही पॅकेजेस आपल्या या प्रोजेक्टला रन करण्यासाठी लागतील ते काही करा, इन्स्टॉल करा. त्याच्यावर पण फोकस करतो. नाहीच वापरायचं, कमांड प्रॉम्प्टच वापरायची पूर्ण. ठीक आहे. म्हणून आतापासूनच काय करायचं, हे सगळं कमांड प्रॉम्प्टच्या कमांड पाठ करा, लिनक्स यूज करा व्हर्च्युअल बॉक्समध्ये. ठीक आहे. ते पण प्रॅक्टिस होते, हे पण प्रॅक्टिस होते. आता उद्या समजा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये लागले आणि तुमच्याकडे लिनक्सचा लॅपटॉप देऊन टाकला त्याने, मग काय करणार, मग त्याच्या कमांड वाचत बसणार तर आतापासूनच तयारी करा ना. ठीक आहे. आता हे इंटरनेटच्या स्पीडवरती डिपेंड असतं की हे पॅकेजेस कसे. विंडोजवरती लेटेस्ट घेतो हा NPM. ठीक आहे. काही काही आता ऑपरेटिंग सिस्टीमवरती लवकर होतं, लिनक्समध्ये खूप लवकर होतं. तर टोटल किती पॅकेजेस, 151 पॅकेजेस इन्स्टॉल. आणि जर हा प्रोजेक्ट रन करायचा झाला तर कमांड कोणती, बरोबर आहे, NPM रन डेव. आणि त्याच्यानंतर मग आता बघा आपल्याला काय करायचं की आपल्याला नेव्हिगेशन यूज करायचे. समजते ना, नेव्हिगेशन म्हणजे एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जायचं. तर रिॲक्टमध्ये एक लायब्ररी आहे जिचं नाव आहे रिॲक्ट राउटर डॉट. आता हे सगळे पॅकेजेस कुठून इन्स्टॉल करायचे, तर हे सगळे पॅकेजेस इन्स्टॉल करतो आपण npmjs.com नावाची काय आहे एक वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवरून काय करतो आपण, NPMचे जेवढे रिलेटेड पॅकेजेस असतील, जसं की आपल्याला आता उद्या चालून समजा मला एक चार्ट बनवायचा आहे किंवा मला PDF मध्ये डेटा डाउनलोड करायचा आहे किंवा मला PDF फाईल बनवायची आहे. ठीक आहे. किंवा मला QR कोड जनरेट करायचा आहे किंवा मला ईमेल कॉन्फिगरेशन करायचं आहे, ईमेल सेट करायचे आहेत. तर हे सगळे ज्या लायब्ररीज आहेत ना, हे कुठून डाउनलोड करतो आपण, या NPM नावाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करतो. ठीक आहे. जसं की पायथॉनमध्ये आपण बघा, पायथॉनमध्ये पण आपल्याला MySQL वरती जर कनेक्ट करायचं झालं, ठीक आहे, किंवा मग पायथॉनमधून आपल्याला जर पांडाज यूज करायचं झालं, हे जे लायब्ररी लागतील ना, तर मग ते कुठून यूज करतो आपण, तर पायथॉनमध्ये पायपाय नावाची ऑर्गनायझेशन आहे, pypy.org नावाची. तसं इथं NPMJS नावाचं आहे. मग आपल्याला कोणतं लायब्ररी लागणार आहे, तर रिॲक्ट राउटर डॅश डाउन. ठीक आहे. तर हे आपल्याला यूज करायचं आहे, रिॲक्ट राउटर डाउन. तर रिॲक्ट राउटर डाउनचं काम काय असतं की नेव्हिगेशन अप्लाय करणे. ठीक आहे. काय अप्लाय करणे, नेव्हिगेशन. म्हणजे एका पेजवरून जर दुसऱ्या पेजवरती जायचं झालं तर अँकर टॅग इथं नाही यूज करू शकत आपण. रिॲक्टमध्ये अँकर टॅग आहेत का, नाही आहेत. कळते. आता बघा पुढे कळते आपल्याला काय काय प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे. बुटस्ट्रॅप वापरायचं आपल्याला. लास्ट टाइम आपण बुटस्ट्रॅप कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघितलं. बुटस्ट्रॅप ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट करता त्यावेळेस जो क्लास असतो तो कोणाचा क्लास आहे, HTML चा. मग आपल्याला क्लास कुणाच्या टाईपमध्ये पाहिजे, रिॲक्टच्या. मग आता रिॲक्टच्या टाईपमध्ये पाहिजे असेल तर क्लासचं नाव कसं देतो आपण, क्लास नेम. मग आता एवढा कोड एडिट करायला किती वेळ जाईल, म्हणून आपण काय केलं होतं, आपण एक एक्सटेन्शन यूज केलं होतं, बरोबर आहे. मग आता याचं काम काय, रिॲक्ट राउटर डाउनचं काम काय असतं की नेव्हिगेशन परफॉर्म करतो. अँकर टॅग चालतात का रिॲक्टमध्ये, नाही चालत, बरोबर. आता अँकर टॅगच्या ठिकाणी काय यूज करायचं, रिॲक्ट राउटर डाउन यूज करायचं. मग आता कसं यूज करायचं, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करण्यासाठी हे तर तुम्हाला माहिती आहे, इथून आपण काय करतो, कॉपी
आणि कॉपी केल्यानंतर जे लेटेस्ट व्हर्जन आहे 7.8.2 बरोबर, पब्लिश कधी झालेलं आहे? पब्लिश 12 दिवसापूर्वी ह्याला अपडेट केलेलं आहे. तर वीकली डाउनलोड्सचे किती आहेत? वीकली एवढे लोक डाउनलोड करतात. ठीक आहे. लास्ट अपडेट कधी केलेलं त्याला? लास्ट पब्लिश 2 दिवसापूर्वी. समजतं? म्हणजे याच्यामध्ये चेंजेस अपडेशन्स जे काही असतील ते 2 दिवसापूर्वी केलेले आहेत. सो मग आता ह्याला काय करा, हे तर कोड घेतला आपण, म्हणजे आपल्याला पहिलं पॅकेज इथे इन्स्टॉल करावं लागेल. काय नाव आहे? npm install react dash router dash doc. ठीक आहे. npm install react router doc. तर टोटल किती पॅकेजेस? तर 151 आणि प्लस 32. ठीक आहे. मग आता इथून काय करा, इथून कोड मधून हा प्रोजेक्ट ओपन करा VS कोड मधून. तर हा आपला प्रोजेक्ट तुम्हाला माहिती आहे. आता हा प्रोजेक्ट ठीक आहे, इथे तुम्ही को पायलट पण यूज करू शकता जर तुम्हाला AI बेस्ड जर पाहिजे असेल काहीतरी. तर हे पण तुम्ही बिल्ड करू शकता. मी तुम्हाला अजून एक टूल सांगतो नंतर शेवटी, की ज्याच्यामधून तुम्ही फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही वेबसाईट म्हणा, ॲप म्हणा, अँड्रॉइड ॲप म्हणा, काही म्हणा, तुम्ही किती मिनिटांमध्ये बिल्ड करणार? 10 मिनिटांमध्ये बिल्ड करणार. ठीक आहे. आता असले जर ॲप आले 10 मिनिटांमध्ये बिल्ड करायचे, तर मग तुमचं काय काम पाहिजे? ठीक आहे. सो हे आपलं बेसिक फोल्डर स्ट्रक्चर, आणि या बेसिक फोल्डर स्ट्रक्चरमध्ये काय करायचं? पब्लिकमध्ये तर माहिती आहे काय असतं? पब्लिकमध्ये इमेजेस ठेवतो आपण, एक्सटर्नल CSS ठेवतो, JS ठेवतो. SRC मध्ये जनरली काय असतं? मग आता SRC मध्ये जी मेन फाईल असते दॅट इज कॉल्ड main.jsx. ठीक आहे. त्याच्यानंतर index.html फक्त आणि फक्त एकच HTML फाईल आहे की जे की काय करते? आपल्याला रेंडर करायचं काम करते. म्हणजे जेवढे आपण UI बनवू, जेवढे आपण UI चे कॉम्पोनंट बनवू, ते सगळे कोण रेंडर करतं? index.html रेंडर करतं. ठीक आहे. मग app.css हे आपल्याला CSS हवी आहे का नको आहे? ठीक आहे. काय काय क्लिअर करायचं? app.css ची CSS क्लिअर करा. त्याच्यानंतर index.css हे पण CSS क्लिअर करा, कारण याचं काही काम नाहीये. त्याच्यानंतर app.jsx मध्ये हा जो कोड दिसतोय फ्रॅगमेंट मधला, तर हा कोड पण आपल्याला नको आहे. सो हे पण काय करा, हे पण काढून टाका, कारण आपल्याला इथं काय करायचं, इथं आपल्याला आपला वेगळा कोड परफॉर्म करायचा. सो यूज स्टेट वगैरे हे सगळं काढून टाका. जेवढे रेफरन्सेस आहेत हे सगळे काढून टाकायचं. ठीक आहे. आणि ह्याला रन कसं करायचं? मग परत मी कमांड प्रॉम्प्ट वरती येऊन npm रन डेम. ठीक आहे. तर मी बघा आतापर्यंत मी VS कोडचं टर्मिनल कधी यूज केलं? कधीच नाही. कळतंय? सगळे कामं कुठून करतोय? सगळे कामं मी इथून या कमांड प्रॉम्प्ट वरून करतोय. सो कॉपी करा, पेस्ट. हे आपलं जे बेसिक ऍप्लिकेशन असेल तर हे बेसिक आहे, याच्यावरती काहीच नाही आहे. समजतं? तर मग काय करायचं बघा. सो दिस इज द app.jsx इज द एंट्री पॉईंट, एंट्री फाईल आहे. आणि या फाईलमध्येच आपण काय करतो, तर एकच फाईलवरून आपण मल्टिपल पेजेस काय करतो? लोड करतो. आणि रिॲक्ट कसं आहे? सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे. म्हणजेच रिॲक्टचं काम काय आहे, की कशासाठी रिॲक्ट आपण यूज करतो? सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवणे. अँग्युलरचं पण काम काय आहे? सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवणे. दोघांचंही काम तेच आहे. अँग्युलर फक्त एवढंच की अँग्युलर हा मायक्रोसॉफ्ट कडून येतो आणि रिॲक्ट हा त्याची वेगळी कम्युनिटी. ठीक आहे. मग काय करायचं? आपल्याला कॉम्पोनंट बनवायचं. ठीक आहे. कॉम्पोनंटचा डेमो बघायचा, की ह्या कॉम्पोनंटच्या डेमोमध्ये आपल्याला काय ठेवायचं? कॉन्स्टंट हेडर, आणि कॉन्स्टंट काय ठेवायचं? फुटर. आणि काय चेंज झाला पाहिजे? मधला एरिया चेंज झाला पाहिजे. ठीक आहे. याच्यासोबतच आपण काय यूज करणार आहे? बुटस्ट्रॅप यूज करणार आहे. आता बुटस्ट्रॅप जे वापरणार आपण ते कोणतं वापरणार? कोणती पद्धत वापरणार? 2 पद्धतीने आपण बुटस्ट्रॅप यूज करतो. एक ऑफलाईन पद्धत, दुसरी ऑनलाईन पद्धत. मग डायरेक्टली काय करा? ऑनलाईनचा यूज करा. CDN लिंक घ्या. मग आता CDN लिंक जर घ्यायची झाली तर बुटस्ट्रॅपच्या साईटवरती चला. बुटस्ट्रॅपची साईट कोणती? getbootstrap.com. ठीक आहे. याच्यामध्ये येऊन काय करायचं? डाउनलोड मध्ये येऊन CDN लिंक डाउनलोड करा. सो दिस इज द CDN लिंक. हे कॉपी केलं पहिली, म्हणजे बुटस्ट्रॅपची CSS कॉपी करतोय. इथे जर बघितलं तुम्ही तर बुटस्ट्रॅप main.css हे मेन फाईल आहे बुटस्ट्रॅपची. 100 CSS प्रॉपर्टीज पाठ केल्यात का बुटस्ट्रॅपच्या? 100 मी पाठवल्या होत्या ना? केलेत का ऑनलाईन? केलेत का 100? हो का नाही?
सर पार्ट नाही केलं, प्रॅक्टिस केलं. हा ते पेस पार्ट जे काही असेल ते 100 मी तुम्हाला पाठवलं होतं ते. हा सर 100 एवढे हो. पाठ नाही होत लगेच. ते पाठ असल्या पाहिजे. हो सर, बरं सर. ठीक आहे. येस सर. आणि बाकीच्यांनी का नाही केलं? टाइम नाही भेटला. ठीक आहे. सो या टायटल वरती या. टायटल मध्ये येऊन काय करा, बुटस्ट्रॅपची पहिली जी min.css फाईल आहे कोणती, बुटस्ट्रॅप min.css. ठीक आहे. हे रिलेशन विथ स्टाईल शीट इंटिग्रेटेड, हे क्रॉस ओरिजिन्स, हे सगळं पण काढून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट एक JS फाईल पण तुम्हाला ऍड करायची आहे, bundle.min.js. आता हे बंडल फाईल कुठे ऍड करतं, तर या बंडल फाईलचं काम काय असतं की ज्यावेळेस तुम्ही स्लायडर वगैरे जर यूज करत असाल किंवा ड्रॉप जेव्हा हा रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये जातो त्यावेळेस मेनू ड्रॉप डाऊन झाले पाहिजे, हे सगळं हँडल कोण करतं, तर हे बंडल min.js हँडल करतं. सो ह्याला कॉपी करा आणि ह्याला कॉपी करून काय करा की बॉडीमध्ये येऊन, ठीक आहे, इथं काय करा, त्याला पेस्ट करून टाका, बंडल min.css. इंटिग्रिटी, सिक्युरिटी, क्रॉस ओरिजिन्स वगैरे हे आपल्या काही कामाचं नाहीये. हे कधी कोणाच्या कामाचं असतं, कधी यूज करायचं असतं हे की समजा जर आपण त्यांनी दिलेल्या या बंडल मेन मध्ये जर आपण चेंजेस करायला गेलो तर ते चेंजेस काय होतात, डिटेक्ट होतात. कोणाला, त्या कम्युनिटीला. मग एक अल्गोरिदम पास करतो, एक SH की पास करत असतो तो, ती की चेंज होते. मग ती की चेंज झाली की त्यांना कळतं की बाबा आपल्या या कोडमध्ये कोणतरी काय करते, छेडखाली करते. ठीक आहे. म्हणून आपण ते नाही वापरत. हे काही आपल्याला येतच नाही तर काय करणार आहे छेडखाली. ठीक आहे. सो सोडून द्या याला, म्हणून ते कट करायचं. समजलं. बुटस्ट्रॅप ऍड करायचं ना आपल्याला. बुटस्ट्रॅप ऍड करण्यासाठी आपण बुटस्ट्रॅप कुठे ऍड करतो, आपण index.html मध्ये ऍड करतो. क्लिअर आहे का? ऑनलाईन मध्ये जर ऑनलाईन बुटस्ट्रॅप यूज करायचं झालं तर. ऑफलाईन बुटस्ट्रॅप जर यूज करायचं झालं तर काय करावं लागतं मग आपल्याला? ऑफलाईन बुटस्ट्रॅप जर यूज करायचं झालं तर काय करावं लागतं, परत पाठीमागे या आणि इथं आल्यानंतर एक कमांड दिसते. कोणती कमांड आहे? npm install bootstrap 5.3.8 व्हर्जन इन्स्टॉल करायचं. ठीक आहे. आता ही कमांड कुठं फायर करायची? कमांड प्रॉम्प्टवर फायर करायची. कुठल्या लोकेशनला फायर करायचं? ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं त्या प्रोजेक्टच्या लोकेशनला फायर करायची कमांड. ठीक आहे. मग फायर केल्यानंतर हे बुटस्ट्रॅप काय होणार, एक लायब्ररी त्याची इन्स्टॉल होणार तुमच्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. आता ती लायब्ररी असते कुठं, तर ती लायब्ररी इन्स्टॉल होते ह्या नोड मॉड्यूल्समध्ये. नोड मॉड्यूल्समध्ये इथे एक लायब्ररी इन्स्टॉल होते, तिचं नाव बी पासून बघायची सिरीज की इथं काय येतं, बुटस्ट्रॅप. ठीक आहे. लगेच बघा ते पण, परत कन्फ्युजन नको. सो ह्याला कॉपी करा आणि कॉपी करून काय करा, कमांड प्रॉम्प्ट वरती या, थोडंसं सर्व्हर स्टॉप करा. ठीक आहे. आणि इथून काय करा, ती कमांड फायर करा. कोणती कमांड? हे वाली. सो npm install कॉपी. तर याच्यासाठी इंटरनेट कनेक्शन, म्हणजे दोन पद्धतीने तुम्ही बुटस्ट्रॅप वापरू शकता. ठीक आहे. दोन्ही पद्धती लक्षात ठेवा की ऑनलाईन जर यूज करायचं झालं तर CDNच्या लिंक्स कुठे द्याव्या लागतील मला, index.html मध्ये. आणि ज्यावेळेस मला ऑफलाईन यूज करायचं झालं तर ऑफलाईन यूज करण्यासाठी मग काय केलं, तर ह्या प्रोजेक्टमध्ये ऍड केलं. बरोबर. मग आता चेक करा नोड मॉड्यूल्समध्ये, की नोड मॉड्यूल्समध्ये तुम्हाला एक फोल्डरचं नाव दिसतं. काय नाव? बुटस्ट्रॅप. बुटस्ट्रॅपमध्ये परत डिस्ट फोल्डर, डिस्ट मधून CSS मध्ये कोणती फाईल, बुटस्ट्रॅप min.css आहे का, तिथे चेक करा बरं. बुटस्ट्रॅप min.css फाईल, तर ती फाईल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का इथं, बुटस्ट्रॅप min.css. आता याचं लोकेशन कुठे द्यायचं, जसं की आता CDN होतं म्हणून आपण HTML मध्ये दिलं. ठीक आहे. मग आता CDN यूज नाही करायचं ना आपल्याला, ऑफलाईन करायचं. मग आता यांचं पाथ कसं देणार तुम्ही, यांचा पाथ कुठे द्यायचा, तर यांचा पाथ देण्यासाठी काय करतो आपण, तर ह्यांचा पाथ देण्यासाठी आपण main.jsx मध्ये येतो आणि main.jsx मध्ये येऊन तिथं वरती काय म्हणतो आपण, इथे येऊन इम्पोर्ट करतो. काय इम्पोर्ट करतो मग, पूर्ण पाथ कुठला, बुटस्ट्रॅप. ठीक आहे. बुटस्ट्रॅपच्या नंतर फोल्डरचं नाव काय, एकदा चेक करा. बुटस्ट्रॅप मध्ये कोणता फोल्डर आहे, सो बी ची सिरीज बघा. बुटस्ट्रॅप मध्ये कोणता फोल्डर आहे, डिस्ट फोल्डर. डिस्ट मध्ये दोन फोल्डर आहेत, एक CSS आणि दुसरं JS. मग आपल्याला ह्या लोकेशनला जायचं. मग लोकेशनला कसं जायचं, डिस्ट फोल्डर मधून कुठं जायचं, CSS मध्ये जायचं. CSS मधून कोणती फाईल, बुटस्ट्रॅप min.css फाईल. ठीक आहे. आणि असंच कोणाचा पाथ द्यायचा, bundle.js चा पाथ द्यायचा. बंडल फाईल कशामध्ये, JS मध्ये. ठीक आहे. इथं बघा बुटस्ट्रॅप bundle.js.
तर हे सगळं कुठं करायचं, जर ऑफलाईन जर तुम्ही यूज करत असाल तर ती लिंक कुठे द्यायची, main.jsx मध्ये द्यायची. ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन यूज करत असाल तर तिची लिंक कुठे द्यायची, index.html मध्ये द्यायची. क्लिअर आहे का सगळ्यांना ऑनलाईन? येस सर. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. सो हे क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट मला हे काही यूज नाही करायचं असं, सो मी ऑनलाईन काय केलेलं आहे, ऑनलाईन मी यूज केलेलं आहे. आणि समजा मला जर आता हे बुटस्ट्रॅप पॅकेज काढून टाकायचं झालं, मला यूज नाही करायचं हे पॅकेजेस, तर आपण काय यूज करतो, एनपीएमचं नाव काय, नोड पॅकेज मॅनेजर. तो मॅनेज करतो पॅकेजेस आपले, की एखादं पॅकेज ठेवायचं आहे का नाही, तर हे सगळं मॅनेज कोण करतं, नोड पॅकेज मॅनेजर करतो. म्हणजेच लायब्ररी ठेवायचे का नाही. जसं की आता मला बुटस्ट्रॅप नकोय, तर बुटस्ट्रॅप नको म्हटल्यानंतर मग इथं कमांड कधी द्यायची, इन्स्टॉलसाठी आय कमांड. ठीक आहे. काढून टाकायचं झालं तर npm अनइन्स्टॉल. ठीक आहे. कमांड कोणती, npm अनइन्स्टॉल. अनइन्स्टॉलला काय होतं, तेवढं ते पॅकेज काय होतं, रिमूव्ह होतं. ठीक आहे. एकदा एंटर प्रेस करा, कारण मला ऑफलाईन यूज नाही करायचंय, तर काय यूज करायचंय, ऑनलाईन पद्धत यूज करायची आहे. सो मग नाही गेलं. या कमांडने जायला पाहिजे होतं, npm अनइन्स्टॉल बुटस्ट्रॅप, पण तो नाही गेला. ठीक आहे. या कमांडने जायला पाहिजे तो. कुठली कमांड आहे, अनइन्स्टॉल. स्पेलिंग बरोबर आहे ना, अनइन्स्टॉल. चेक करा कमांड घ्यायचं आहे का अनइन्स्टॉलची, एकदा चेक करा, मला सांगा, मी तोपर्यंत पुढे जातो. सर यस. हे इम्पोर्ट पण डिलीट करावं लागेल ना, तेव्हा जातील ना ते. कोणतं इम्पोर्ट स्टेटमेंट आपलं bootstrap डॉट डिस्ट डॉट. नाही, मी केलंच नाही. हा हा हा. मी केलंच नाही. ठीक आहे. एकदा चेक करा कमांड हीच आहे का, पुढचा पॉईंट डिस्कस करूया. कमांड तीच आहे सर. नाही गेलं ते का, नाही गेलं, बघूया. चला, तुम्ही पाथ दिला ना सर. हा मी पाथ दिला ना, ह्याच लोकेशनला आहे ना. नाही तुम्ही जे इम्पोर्ट केलं होतं तो पाथ, नाही तो तिथून काढावा लागेल ना. मी इम्पोर्ट नाहीच केलं, काढून टाकले मी ऑलरेडी. main.jss मध्ये जो पाथ देत होतो ना मी, तो काढून टाकलेला. ठीक. कळले. तर तीच कमांड आहे, त्या कमांड ते जायला पाहिजे. बघूया. सो हे सगळं काय झालं, हे सगळं बुटस्ट्रॅप पण आपण इन्स्टॉल केलेलं. नेक्स्ट पुढे app.css क्लिअर आहे, इंडेक्सची CSS क्लिअर आहे. तर काय करायचंय, तर मला कॉम्पोनंट यूज करायचे आहेत. कॉम्पोनंट यूज करण्यासाठी काय म्हटलं होतं लास्ट टाइम, SRC नावाचा फोल्डर आहे. ठीक आहे. आणि या SRC नावाच्या फोल्डरमध्ये राईट क्लिक करा, एक नवीन फोल्डर तयार करा. त्या नवीन फोल्डरचं नाव काय दिलं, कॉम्पोनंट्स, NENTS. ठीक आहे. स्पेलिंग बरोबर आहे का कॉम्पोनंटची. ठीक आहे. आता या कॉम्पोनंट्स मध्ये मला काय करायचं की, या कॉम्पोनंट्स मध्ये 2 कॉम्पोनंट असे ठेवायचे की ते प्रत्येक पेज वरती काय असतील, कॉन्स्टंट. जसं की EJS मध्ये आपण याला नाव दिलं होतं पार्शियल्स, बरोबर आहे. आता रिॲक्ट मध्ये काय नाव द्यायचं त्याला, कॉम्पोनंट्स. आता कॉम्पोनंट्स मध्ये काय करायचं की, पहिला एक कॉम्पोनंट मला बनवायचं, म्हणजे या कॉम्पोनंट नावाच्या फोल्डर वरती राईट क्लिक करा, न्यू फाईल, आणि त्याचं नाव काय दिलं, navbar.jsx. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक कॉम्पोनंट यूज करायचं आहे, त्याचं नाव काय दिलं, त्याचं नाव दिलं footer.jsx. समजतंय. येस. आता याच्यामध्ये एक चूक काय झाली, कुठली,
कॅपिटल पाहिजे ना? ठीक आहे. म्हणून आता हे काय करा, हे परत फाईल काय करा, हे डिलीट करा. हे पण डिलीट करा. ठीक आहे. अगेन कॉम्पोनंट वरती राईट क्लिक करा आणि पहिल्यांदा काय असलं पाहिजे, नेवबार एन कॅपिटल डॉट JSX कॉम्पोनंटचा. त्याच्यानंतर परत एक नवीन फाईल बनवली, त्याचं नाव काय ठेवलं, फुटर डॉट JSX. ठीक आहे. कळलं ना? कॉम्पोनंटच्या पहिल्या नावाची सुरुवात कशी ठेवायची, पहिलं कॅरेक्टर ऑलवेज कॅप्स मध्ये ठेवायचं. तर हे झालं कॉम्पोनंटचं. आता या नेव्हिगेशन आणि फुटर मध्ये जो मधला जो कंटेंट असणार आहे ते असणार आहेत आपले पेजेस. ठीक आहे. आता पेजेस साठी काय करायचं की परत SRC नावाच्या फोल्डर वरती राईट क्लिक करा, एक नवीन फोल्डर बनवा. त्या नवीन फोल्डरला काय नाव दिलं, पेजेस. समजते ना? नवीन फोल्डरला काय नाव दिलं, पेजेस. आणि या पेजेस मध्ये आपल्याला कोणते कोणते पेजेस ऍड करायचे, जसं की आता बघा, होम पेज, अबाउटचं पेज, सर्व्हिसेसचं पेज, प्रोडक्टचं पेज, कॉन्टॅक्टचं पेज. ठीक आहे. मग आता हे पेजेस झाले. पेजेसच म्हणजे याच्यामध्ये ह्यालाच काय म्हणतो आपण, ह्याला सुद्धा कॉम्पोनंट म्हणतो. सो परत काय म्हटलं, होम डॉट JSX. ठीक. त्याच्यानंतर अजून एक फाईल मला द्यायची, अबाउट डॉट JSX. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक फाईल द्यायची, त्याचं नाव काय दिलं, कॉन्टॅक्ट डॉट JSX. असे किती पेजेस बनवले, असे 3 पेजेस बनवले. ठीक आहे. अबाउटचं पेज, कॉन्टॅक्टचं पेज आणि होम पेज. समजतंय ना सगळ्यांना? समजतंय ना सगळ्यांना काय फोल्डर स्ट्रक्चर चाललंय? सर हे Yes. पेजेसचा आयकॉन चेंज का झालं, ते पण एक कंपोनंटच आहे ना? हा, हे सगळे कॉम्पोनंटच आहेत. हे पेजेस सुद्धा कोण आहेत, कॉम्पोनंटच आहेत. हो सर, पण मग म्हणजे त्याचं आयकॉन चेंज का झालं, असं वेगळं दिसतंय ते पेजेसचं आणि कंपोनंट्सचं. हो ना, मग ते आपण आयकॉन पॅक इन्स्टॉल केलेलं ना त्यांचं, एक्सटेन्शन असतेच बरोबर. एक्सटेन्शन त्याचं. ओके. ठीक आहे. तर लास्ट टाइम मी तुम्हाला एक एक्सटेन्शन सांगितलं होतं आयकॉनसाठी. तर याच्यासाठी आपण काय करतो की VS कोड म्हणून काय आहे, VS कोड आयकॉन्स म्हणून एक एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. हे वाला एक्सटेन्शन, VS कोड एक्सटेन्शन, तुम्हाला जे यूज करायचं आहे ते यूज करा. तर VS कोड आयकॉनचं एक एक्सटेन्शन आहे, तो एक्सटेन्शन तुम्ही यूज करा. ठीक आहे. कळलं हे? समजलं नाही? मग आता वापरतोय काय आपण, कॉम्पोनंट मध्ये कोणता कॉम्पोनंट टाईप वापरतोय, फंक्शन कॉम्पोनंट टाईप वापरतोय. हे कळलं सगळ्यांना फोल्डर स्ट्रक्चर? कधीही काम करताना रिएक्ट मध्ये कॉम्पोनंट सेक्शन वेगळा ठेवायचे, पेजेसचं सेक्शन वेगळं ठेवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग एक अजून एक सेक्शन असतो, ऑथेंटिकेशन, ते आता आपल्याला पुढे बघायचं आहे. ठीक आहे. कॉन्टेक्स्ट API नावाचा एक टॉपिक येईल तुम्हाला. तर त्या कॉन्टेक्स्ट APIचा वापर कशासाठी करतो आपण. ठीक आहे. परत आपल्याला तुम्हाला अजून एक टॉपिक येणार आहे, कंडिशनल राउटिंग कोणाला म्हणायचं, तो एक टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे. असे 2 टॉपिक आपल्याला काय करायचे, असे 2 टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे. कशावरती, रिएक्ट वरती. ठीक आहे. तर मग आता काय करा, पहिल्यांदा हा जो नेव्हिगेशन बारचा कोड आहे आणि फुटरचा जो कोड आहे, ते 2 कोड काय करा, बनवून घ्या. आता हे 2 कोड झाले की मग आपल्याला काय भेटणार, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि हे भेटणार. म्हणजे याला आपल्याला रेंडर करायचं त्याच्यात. तर नेव बार आणि फुटर या दोघांच्या मध्ये हे चाइल्ड आहेत, होम, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. समजतंय? मग काम कसं करायचं, आता नेव्हिगेशन बार आपल्याला काय यूज करायचं आहे, आपल्याला यूज करायचं आहे फंक्शनल कॉम्पोनंट. फंक्शनल कॉम्पोनंट साठी लास्ट टाइम तुम्हाला मी एक एक्सटेन्शन पॅक सांगितलं होतं रिएक्ट वरती काम करताना, की ते पॅकचं नाव काय आहे, रिएक्ट ES7, रिएक्ट रिडक्स ग्राफ क्यूएल रिएक्ट नेटिव्ह स्निपेट्स. तर हे एक्सटेन्शन काय करा म्हटलं होतं मी तुम्हाला, डाउनलोड करा. ठीक आहे. तर याचा वापर काय करतो आपण, तर याचा वापर, मला आता फंक्शनल कॉम्पोनंटचा कोड लिहित बसायची गरज नाहीये. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण एक शॉर्टकट यूज करतो. कसं शॉर्टकट यूज करतो, रिएक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट. ठीक आहे. रिएक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट. तर हे काय करतो की हा तुम्हाला एक रिएक्टचा प्री डिफाईन्ड कोड तयार करून देतो. बरोबर आहे ना? समजलं? म्हणजे याच्यामध्ये काय भेटलं तुम्हाला, फंक्शन, नेवबार आणि एक्सपोर्ट डिफॉल्ट काय म्हटलं, नेवबार. क्लिअर आहे?
समजते का? Yes, Yes, sir. sir. सो मग आता या फ्रॅगमेंट मध्ये येऊन काय करायचं, तर या फ्रॅगमेंट मध्ये येऊन आपल्याला काय बनवायचं, नेव्हिगेशन बार बनवायचं. आता नेव्हिगेशन बार कुणाचं बनवायचं आपल्याला, बुटस्ट्रॅपचा यूज करून. मग आपल्याला माहित आहे की बुटस्ट्रॅप जर मला यूज करायचं झालं तर मला इथं बुटस्ट्रॅपचे 2 पॅरेंट क्लासेस आहेत. कोणते कोणते? एक आहे कंटेनर क्लास आणि दुसरा कंटेनर फ्लुइड क्लास. कंटेनर क्लास किती पर्सेंटवर काम करतो? 80%. कंटेनर फ्लुइड क्लास 100%. ठीक आहे. तुमच्या मनावर तुम्हाला कसं पेज रेंडर करायचं, समजतंय? येस सर. Yes, sir. ठीक. मग काय करा, तर तुम्हाला कसं यूज करायचं तसं यूज करा. जसं की आता मला काय करायचंय की मला एक फुल विड्थ नेव बार बनवायचा आहे किंवा 80% बनवायचा आहे. तर मग इथे येऊन काय करायचं, तर ह्या डिवच्या मध्ये हा डिव झाला एक फ्रॅगमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, तर याच्यामध्ये येऊन एक क्लास बनवायचा आहे. कसा बनवणार क्लास? डिव क्लास नेम. ठीक आहे. क्लास नेम, क्लासचं नाव आहे कंटेनर फ्लुइड. ठीक आहे. FLUID कंटेनर फ्लुइड नावाचा क्लास. आणि या कंटेनर फ्लुइड म्हणजेच काय झालं, 100% वरती काम करेल. मग या कंटेनर मध्ये कोणता क्लास असतो? डिव क्लास. कंटेनर मध्ये काय असतात? रो. एका रो मध्ये किती कॉलम असतात? टोटल 12. ठीक आहे. मग हॅलो सर, यस, नेओ बारचा एन कॅपिटल पाहिजे ना सर, कंपोनंट येतो तर. तर आता यांनी काय केलं, आपला जो आधीचा होता ना कोड, तो घेतलेला त्यांनी. म्हणजे याची हिस्ट्री क्लिअर करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. याची हिस्ट्री त्याची एक हिस्ट्री असते, जे पेजेस तयार होतात ना तुम्ही डिलीट केलेले वगैरे, तर तिथनं ते तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. तेव्हा तो काय होईल हे नाही दिसणार तुम्हाला. सर आता मॅन्युअली केलं तरी चालेल. मॅन्युअली केले तरी चालेल, नाही केलं तरी काही फरक नाही पडणार. ठीक आहे. नाही केलं तरी काही फरक नाही पडणार. आता इथं नेओ बार घेतला किंवा इथं एन कॅपिटल घेतला. ठीक आहे. याची हिस्ट्री डिलीट करावं लागते तुम्हाला. VS कोडची एक हिस्ट्री जमा होते. जेवढ्या फाईल तुम्ही डिलीट केलेल्या असतील, ज्यात तुम्हाला परत रिकवर करायच्या झाल्या ना, त्याची एक हिस्ट्री मेंटेन होते. तिथून त्या हिस्ट्रीमधून ती फाईल डिलीट करावी लागते, तेव्हा हे जातं. ठीक आहे. एकदा चेक करा लोकेशन, की ते लोकेशन काय आहे. VS कोडचं हिस्ट्री तयार होत असते. सो मग आता या क्लास रो मध्ये काय करायचं, की या क्लास रो मध्ये बुटस्ट्रॅपचा नेव्हिगेशन बार यूज करायचा. मग सर्च करा नेओ बार आणि हा नेओ बारचा कोड. ठीक आहे. कॉपी करून काय करा, इथे येऊन त्याला पेस्ट करून टाका. बरोबर. हे नेव्हिगेशन बारचा काय केलं तुम्ही, कोड कॉपी केला. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की हा क्लास आहे आणि हा जो क्लास आहे, हा क्लास कोणाचा? HTMLचा आहे. आपल्याला रिॲक्ट मध्ये कन्व्हर्जन पाहिजे ना हे सगळं, कारण रिॲक्टला हे नाव नाही माहिती. रिॲक्टला काय माहितीये? क्लास नेम माहितीये. मग काय करा, तर इथून हे सगळं नेव्हिगेशन बार सिलेक्ट करा. हे नेव्हिगेशन. ठीक. आणि याला काय करा, राईट क्लिक करा याच्यावरती. राईट क्लिक करून काय म्हणायचं, कन्वर्ट HTML टू JSX. ठीक. कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर हा ज्यावेळेस फॉर्मॅट होईल व्यवस्थित, त्यावेळेस तुमचे त्या पेजवरती एरर गेले आणि प्रिटियर पण व्यवस्थित दिसतो. जर एरर असतील तरी ते प्रिटियर वरती खाली रेड सिम्बॉल येतो. ठीक आहे. तर आता हे काय बनवलं तुम्ही, एक नेव्हिगेशन बार बनवला. फक्त बनवून घ्या, नंतर आपण त्याला काय करूया, एडिट करूया. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय बनवायचं आहे, फुटर एरिया बनवायचा. फुटर कसा बनवतो मग आपण, परत इथं आपल्याला एक फंक्शनल कॉम्पोनंट बनावं लागेल. फंक्शनल कॉम्पोनंट कसं बनवतो मग आपण, रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट. ठीक आहे. हे झालं फंक्शनल कॉम्पोनंट. समजतंय. अजून एका पद्धतीने तुम्ही बनवू शकता. कसं, रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एरो फंक्शन.
ठीक आहे. हे बघा, रिॲक्ट ॲरो फंक्शन विथ कॉम्पोनंट, रिॲक्ट ॲरो फंक्शन विथ एक्सपोर्ट. तर इथं काय यूज केलेलं आहे, ॲरो फंक्शन यूज केलेलं आहे. ठीक आहे. कॉन्स्टंट फुटर, आणि ह्याला काय म्हणतो आपण, हा फुटर नावाचा व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलला काय पास केलेलं आहे तुम्ही, एक फंक्शन. ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन एखाद्या व्हेरिएबलला पास करतो त्याला काय म्हणतो, फंक्शन एक्सप्रेशन म्हणतो ना, JS मध्ये झालेलं आहे. येस सर. बरोबर. तर मग आता हा सेम तुम्ही असं पण इथे काय करू शकता, असं पण तुम्ही राईट करू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा. ठीक आहे. जसं की रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट. ठीक आहे. आणि या फुटरचा काय असला पाहिजे, F कॅपिटल, त्याच्यानंतर परत F कॅपिटल, सो फुटर कॉम्पोनंट. परत याच्यामध्ये तोच कन्सेप्ट रिॲक्ट यूज करायचा आहे फुटरसाठी. मग काय म्हणायचं, परत एक डिव्ह तयार केला, डिव्ह क्लास, आणि त्या क्लास नेमला काय नाव देणार, कंटेनर ऑब्लिक फ्लुइड. ठीक आहे. त्याच्यानंतर परत काय आलं, परत डिव्ह क्लास नेम काय असतं बुटस्ट्रॅप मध्ये, रो, एका रो मध्ये किती कॉलम, 12. आता बुटस्ट्रॅपचा फुटर यूज करायचा आहे. बुटस्ट्रॅपचा फुटर यूज करण्यासाठी मग काय आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला की गुगल वरती जाऊन तुम्ही काय करा, इथे येऊन सर्च करा बुटस्ट्रॅप, किंवा काय म्हणा, बुटस्ट्रॅप फुटर टेम्पलेट, हे वेबसाईट. आणि हे वेबसाईट डाउनलोड करून ठेवा तुमच्या साईडला. ठीक आहे. डाउनलोड करून ठेवा, कारण हे कधी बंद होईल काही सांगता येत नाही, म्हणून याच्यावरती जे कोड असतील ना तर ते सगळं तुमच्या लेवलला डाउनलोड करून ठेवा. हे तर मला कोणता वाला यूज करायचा, हे एवढे फुटरचे एक्झाम्पल्स आहेत, हे फुटर. ठीक आहे. तर हा वाला मला यूज करायचा, जस्ट एक नॉर्मल, किंवा तुमच्या मनावर कोणता तुम्हाला यूज करायचा आहे तो यूज करा. हा घ्या. कंट्रोल ए हा वाला कोड, कंट्रोल ए, कंट्रोल सी, आणि इथे काय करा, या रो मध्ये पेस्ट करा. परत इथं प्रॉब्लेम काय, तर आता इथं परत प्रॉब्लेम तुम्हाला कमेंटचे प्रॉब्लेम दिसतील. पहिल्यांदा हे कमेंट जे दिलेले आहेत त्या पहिल्यांदा काढून टाका. त्याच्यानंतर जिथे जिथं कमेंट दिसतंय हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल, रिमूव्ह हे कमेंट्स. अजून कुठे आहे, ठीक आहे. हे एक कमेंट, त्याच्यानंतर ही पण कमेंट, हे सगळं अजून कुठं राहिलं, ठीक आहे. तर हे झालं एक काम. त्याच्यानंतर दुसरं काम काय की याला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर याला कन्वर्ट करायचं तुम्हाला, इथून कॉपी करा याला कंटेनर पासून, राईट क्लिक, HTML to JSX. ठीक आहे. कंट्रोल S, आणि प्रिटियर क्लिअर झालं, म्हणजे हा कोड काय झाला, वेल फॉर्मॅट झाला. कळलं. तर हे पूर्ण काम म्हणजे आपले दोन कॉम्पोनंट रेडी आहेत. कोणते कोणते, एक नेव्हबार रेडी आहे आणि दुसरा कोण आहे, फुटर रेडी आहे. आपल्याला काय यूज करायचं नेव्हिगेशनसाठी, तर नेव्हिगेशनसाठी तुम्हाला यूज करायचं आहे, आत्ताच एक लायब्ररी इन्स्टॉल केली, त्या लायब्ररीचं नाव काय आहे, रिॲक्ट राउटर डॉम नावाची एक लायब्ररी आहे. ठीक आहे. आता हे लायब्ररी यूज कुठं करायची, तर हे लायब्ररी तुम्हाला यूज करायची आहे कुठं,
ऍप डॉट JSX मध्ये कुठे यूज करायचे ऍप डॉट JSX, कारण ऍप डॉट JSX कोण आहे, ऍप डॉट JSX एंट्री पॉइंट आहे. ठीक आहे, कोणीही एंट्री पॉइंट आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला काय करावं लागतं, तर या ऍप डॉट JS ला सांगावं लागतं की आपण काय करणार आहे, की आपण एक नेव्हिगेशन परफॉर्म करणार आहे, म्हणजे त्या ऍप डॉट JS ला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आता त्या ऍप डॉट JS ला सांगायचं कुठं, समजते ना, कारण ह्याला नाही माहिती ऍप डॉट JS असलं की मला काय करायचं, मग सांगावं लागतं आपल्याला. मग त्याच्या अगोदर काय करा, त्याच्या अगोदर हे जे तुम्ही होमचं पेज बनवलेलं आहे ना, त्याला आपण काय करा, रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट, फक्त इथं एक H1 मॅटर द्या, होम पेज. ठीक आहे, त्याच्यानंतर अबाउट मध्ये या, रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट, परत इथं काय म्हटलं, परत एक H1, फक्त माहिती राहावं म्हणून एक अबाउट पेज, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट, परत इथं एक H1 आणि कॉन्टॅक्ट पेज. ठीक, फक्त त्या पेजवरती गेल्यानंतर समजावं म्हणून हा काय केलं, तर हा कोड राईट केला. कळते. पुढचं काम काय करायचं, की पुढचं काम आपल्याला आता रिॲक्ट राउटर डॉम यूज करायचं आहे. रिॲक्ट राउटर डॉम यूज करण्यासाठी एंट्री पॉइंट कोणती आपली ऍप डॉट JSX आहे. तर ह्या ऍप डॉट JSX ला तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला रॅप करावं लागेल. ठीक आहे, रॅप करावं लागेल कोणाला, ऍप डॉट JSX ला तुम्हाला रॅप करावं लागेल. कशाने रॅप करावं लागेल तुम्हाला, तर त्याला तुम्हाला रॅप करायचं आहे एक या रिॲक्ट राउटर डॉम मध्ये ना, तर आपण एक त्याच्यातला एक क्लास यूज करतो त्या लायब्ररी मधलं, आणि त्या क्लासचं नाव आहे ब्राउझर राउटर. ठीक आहे, कोणता क्लास यूज करतो आपण, ब्राउझर राउटर. ब्राउझर राउटरचं मिनिंग काय, तर एक मेन कंटेनर जो असतो ना आपला, कंटेनर मध्ये काय असतं, दुसऱ्या वस्तू ठेवतो आपण. तसं ब्राउझर राउटर मध्ये काय करतो आपण, तर नेव्हिगेशनला परफॉर्म करणारे जेवढे काही कंटेंट असतील ना, तर ते सगळे कंटेंट कुठे ठेवतो आपण, तर ब्राउझर राउटर मध्ये. म्हणजे ब्राउझर राउटर काय झालं, कंटेनर, आणि त्या कंटेनर मध्ये आपण दुसरे क्लासेस यूज करणार. ठीक आहे, म्हणजे ऍप डॉट JSX ला काय करा, की ऍप डॉट JSX ला सांगून ठेवा, काय सांगून ठेवायचं ऍप डॉट JSX ला, की आपल्याला काय यूज करायचं, त्याला सांगायचं की बाबा तुला ब्राउझर राउटर मध्ये रॅप करायचं आहे. ठीक आहे, मग सांगून ठेवा, कोणाला सांगून ठेवायचं, ऍप्लिकेशनला. हे ऍप नावाचं ऍप आहे, कुठं ऍप प्रेझेंट आहे, मेन डॉट JSX मध्ये आहे का इथं. ठीक आहे, ह्याला काय करायचं म्हटलं मी, तर ह्याला तुम्हाला सांगायचंय, काय सांगायचंय, तर ह्याला तुम्हाला एक कन्सेप्ट यूज करायचं, ज्याचं नाव काय, ब्राउझर राउटर. ठीक, आणि हे ब्राउझर राउटर ओपन क्लोज, आणि त्या ब्राउझर राउटर मध्ये कोण टाकून द्यायचं, ऍप. म्हणजे ऍपला समजलं की आता मला काय परफॉर्म करायचे, राउटिंग. राउटिंग म्हणजे एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जाणं, हे आता ऍपला समजलं. ठीक आहे, आता ब्राउझर राउटर आला कुठून, तर वरती चेक करा, इम्पोर्ट ब्राउझर राउटर कुठून, रिॲक्ट राउटर डॉम मधून. समजतं, कळते का ऑनलाईन काय काय चाललंय. येस सर. सगळ्यांना समजते ना. येस सर. ठीक आहे, ऍपला कळालं होतं की मला काय परफॉर्म करायचं, नेव्हिगेशन, आणि नेव्हिगेशन परफॉर्म करण्यासाठी मग त्या ऍपला कशामध्ये रॅप केलं तुम्ही, ब्राउझर राउटर मध्ये रॅप केलं. ठीक आहे. हॅलो सर, हा, एक डाऊट होता. ॲक्च्युली आम्ही जेव्हा प्रोजेक्टमध्ये यूज केलेलं तेव्हा मेन डॉट JSX मध्ये प्रोव्हायडर यूज केला होता, आणि ॲप डॉट JS मध्ये ब्राउझर राउटर केलं होतं. मग Yes. कुठला वे प्रॉपर आहे. नाही, हे बघा, तुमचं दोन्ही वेब बरोबर आहे. आपण प्रोव्हायडर वरती नाही गेलो अजून. प्रोव्हायडर वरती कधी जायचं, की जेव्हा मी चाइल्ड कॉम्पोनंट लोड करेन. ओके. ठीक आहे, आपण त्याच्याकडे नाही गेलो अजून, कारण तो प्रोव्हायडर येतो कुठं, कॉन्टेक्स्ट API नावाचा एक टॉपिक आहे. हां, येस. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रोव्हायडर येतो. ओके, मग त्यावेळी ॲपमध्येच येणार का ब्राउझर राउटर. हा, त्याच्यामध्येच येईल, कारण कॉन्टेक्स्ट API मध्ये दोघं जण असतात, एक हां, असतो येस. प्रोव्हायडर म्हणजे देणारा, आणि दुसरा असतो कंझ्युमर जो की घेणारा. ओके. ठीक आहे, घेणारे कोण आहे, छोटे छोटे पेजेस चाइल्ड, देणारा ऍप आहे.
ठीक आहे अंजली, ते पुढे बघूया आपण. ओके सर. ते नाही केलो आपण. हां. समजलं? हे कळालं ना? याची प्रॅक्टिस करायची 3-4 वेळेस. समजलं? 4-5 वेळेस प्रॅक्टिस करायची. तर कोणापासून आला हा? ब्राउझर राउटर पासून आला. ठीक आहे, म्हणजे ऍपला तुम्ही सांगितलं की आता ठीक आहे बाबा, ह्या ऍपला कशामध्ये टाकून द्यायचं? राउटिंग मध्ये टाकून द्यायचं. मग आता हे संपलं ऍप. आता ऍप वरती आपल्याला काय करायचंय? तर आपला जो एंट्री पॉइंट आहे, तर आता हे सगळं खेळ कुठं करायचं? या ऍप मध्ये करायचं. ठीक. मग आता इकडे जर येऊन तुम्ही जर चेक केलं, एकदा सर्व्हर चेक करा बरं, रन आहे का? सर्व्हर स्टॉप आहे, सो एकदा रन करा. npm run dev चेक करा काही एरर आहेत का? काही एरर नाही आहेत. सो परत एकदा रिफ्रेश केल्यानंतर आता इथं तुम्हाला काहीच लोड दिसणार नाही. आता ते तुम्ही बनवलेले जे कॉम्पोनंट आहेत, छोटे छोटे पीस आहेत, तर हे सगळे कॉम्पोनंट एकत्र कुठे येणार आहेत? app.jsx मध्ये येणार आहे. कारण app.jsx कोण आहे? तुमचं एंट्री पॉइंट आहे. ठीक आहे. मग आता इथं मध्ये काय काय लागतं आपल्याला? जेवढे तुम्ही कॉम्पोनंट बनवलेत ना, ते सगळे कॉम्पोनंट तुम्हाला काय करावं लागतील? इथं इम्पोर्ट करावे लागतील. म्हणजे आता पहिल्यांदा 2 इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट पहिल्या कॉम्पोनंटचं नाव काय? नेवबार. फ्रॉम कुठून? ऑटोमॅटिकली VS कोड कॅप्चर करतो. कॉम्पोनंट डॉट कॉम्पोनंट म्हणजे करंट फोल्डर मधून कुठलं? नेवबार नावाची फाईल. ठीक आहे. मग इथं प्रॉब्लेम काय होतो की प्रॉब्लेम इथं नेवबार हा कसा आहे? ठीक आहे, इथं काय पाहिजे? हा कॅपिटल वाला नेवबार. परत एकदा चेक करा. अच्छा ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे? परत इम्पोर्ट. परत कोणाला इम्पोर्ट करायचंय? फुटर. आणि फुटर कोणापासून येणार? फुटर कॉम्पोनंट पासून F कॅपिटल. ठीक आहे. आता हे काय म्हणतं की फुटर डिक्लेअर केले, पण त्याला तुम्ही यूज केले का अजून? नाही, त्याच्यामुळे हा एरर येतोय. ठीक आहे. नेवबार आणि फुटर हे काय केलं तुम्ही? ऍड केलं. मग आता ऍड केल्यानंतर बघा राउटिंग कशी परफॉर्म करायची. राउटिंग परफॉर्म करण्यासाठी आपल्याला 2 पॅरामीटर लागतात. एक लागतो राउट्स. ठीक आहे. एक काय लागतो? राउट्स. आणि त्या राउट्स मध्ये मल्टिपल राउट असतात. ठीक आहे. काय म्हटलं मी बघा, एक असतो राउट्स. ठीक आहे. आणि त्या राउट्स मध्ये मल्टिपल काय असतात? रूट. समजतंय? जसं की आता राउट्स आहे, फॉर एक्झाम्पल राउट्स आहे सर्व्हिसेस. त्या सर्व्हिसेस मध्ये एका कंपनीच्या सर्व्हिसेस भरपूर सारे असू शकतात ना. म्हणजे सर्व्हिसेसच्या अंडर मल्टिपल काय येतात? रूट येतात. जसं की सर्व्हिस 1, सर्व्हिस 2, सर्व्हिस 3, सर्व्हिस 4. कळते ना? समजते का? येस सर. ठीक आहे. तर हे काय झाले? हे रूट. म्हणजे आपल्याला 2 लागतील. एक लागेल काय? राउट्स. आणि दुसरा कोण लागेल? रूट लागेल. आता हे दोन्ही पण क्लास जे आहेत ना, राउट्स आणि रूट, हे कोणत्या लायब्ररीमध्ये प्रेझेंट आहे? रिएक्ट राउटर डाउन मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग काम कसं करायचं? तर काम करण्यासाठी पहिल्यांदा मग इथे या आणि इथं म्हणायचं काय? इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट मध्ये काय इम्पोर्ट करायचंय मला इम्पोर्ट करायचंय राउट्स. ठीक आहे. एका राउट्स मध्ये मल्टिपल काय असतात? रूट. सो काय इम्प्लिमेंट केलं? रूट. ठीक. कुणापासून? रिएक्ट राउटर डाउन पासून. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपल्याला नेवबार काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला नेवबार आणायचं. नेवबार आणण्यासाठी डिव कसं आणायचं बघा. डिव क्लास नेम. आणि त्या क्लास नेम मध्ये क्लास नेम टाकलं. तर इथं जो आपल्याला कन्सेप्ट यूज करायचा आहे, फ्लेक्सचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. डिस्प्ले फ्लेक्स. ठीक आहे. आणि डिस्प्ले फ्लेक्स म्हटल्यानंतर बघा, नेवबारच्या खाली कोणाला पाहिजे? फुटर. बरोबर आहे ना? नेवबारच्या खाली कंटेंट येते. कंटेंटच्या खाली कोण येईल? फुटर. म्हणजे कसे येतात ते? एका खाली एक येत आहे.
आता एका खाली एक येतात म्हटल्यानंतर त्याची फ्लेक्सची डायरेक्शन काय ठेवावं लागेल? एका समोर एक Column. कंटेंट तर रो, फ्लेक्स डायरेक्शन रो. आता कंटेंट एका खाली एक आहेत ना, आता फ्लेक्स डायरेक्शन काय ठेवावं लागेल? कॉलम. ठीक आहे. सो मग आता इथं मला फ्लेक्स यूज करायचा आहे. आता फ्लेक्स कसं यूज करायचं बुटस्ट्रॅप मध्ये मला नाही माहिती. मग काय करायचं, त्या डॉक्युमेंटेशन वरती जायचं आणि काय टाकायचं सर्च मध्ये फ्लेक्स कसं यूज करायचं. ठीक आहे. मग आता बुटस्ट्रॅप मध्ये फ्लेक्स कसं सांगतो आपण की डी फ्लेक्स म्हणजेच काय म्हटलं, डिस्प्ले एज अ फ्लेक्स. बरोबर आहे. फ्लेक्सची डायरेक्शन ठेवण्यासाठी HTML मध्ये प्रॉपर्टी कोणती यूज करतो? फ्लेक्स डायरेक्शन. आणि इथं आपण प्रॉपर्टी यूज करतो फ्लेक्स डॅश कॉलम. ठीक आहे, समजतं. आणि त्याच्यानंतर मिनिमम वर्टिकल और व्यू पोर्ट हाईट हे जे ठेवायचे ते किती ठेवायचे? 100. हे काय केलं तुम्ही हे सांगून दिलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय लोड करायचं आहे? याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लोड करायचं नेव्हिगेशन बार. काय लोड करायचं? नेव्हिगेशन बार. आता नेव्हिगेशन बार इथं का नाही आलं? ठीक आहे, चेक करा. ठीक आहे, आलं. मग आता नेव्हिगेशन झालं, जर तुम्हाला चेंजेस करायचे झाले तर या नेव्हिगेशनला चेंजेस करण्यासाठी कुठं जावं लागेल तुम्हाला? तर तुम्हाला जावं लागेल, आता समजा इथं जर समजा एन स्मॉल घेतलं किंवा एफ जर मी स्मॉल घेतलं तर तिथं काही फरक पडतो का? एकदा चेक करा, काही फरक आहे का? ठीक आहे. समजलं. मग आता याच्यावरती काम करताना काय करायचं? नेव्हिगेशन बार वरती या. नेव्हिगेशन बारचा मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असेल तो हा जो आहे हा चेंज करा. काय म्हणणार माहिती येऊन? यस, बीजी डार्क आणि त्याच्यानंतर नेव बार डॅश डार्क. ठीक आहे, चेक करा. बीजी डार्क आपलं काय झालं हे, एकदा राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करून चेक करा की हा रिस्पॉन्सिव्ह. बरोबर आहे, हा रिस्पॉन्सिव्ह आहे. समजलं ना की प्रॉपर्टी कुठं किती. आता हे काय यूज केलं? कंटेनर फ्लुइड. कोणता क्लास यूज केलं? कंटेनर फ्लुइड. आणि कंटेनर फ्लुइड किती वरती काम करतो? 100% वरती. म्हणजे पूर्ण काय केलं? पूर्ण आपण यूज केलं. आपण कंपनीचं नाव काय? नेवबार नाही कंपनीचं नाव. आपल्या कंपनीचं नाव काय? व्हाईट कोड. ठीक आहे, हे कंपनीचं नाव व्हाईट कोड. त्याचे हे लिंक्स हे आपण चेंज करूया पुढे. आता असंच काय लोड करायचंय? असंच फुटर लोड करायचं. ठीक आहे. आता फुटर लोड करण्यासाठी मग एंट्री पॉइंट कोण आहे? app.jsx. मिनिमम व्यू पोर्ट हाईट किती आहे त्याची? 100 आहे. ठीक आहे. तर हा नेवबार तुम्ही लोड केला. नेवबार लोड केल्यानंतर या नेवबारच्या नंतर अजून एक सेक्शन घ्या ज्याचं नाव काय ठेवलं? मेन सेक्शन. काय नाव ठेवलं याचं? मेन सेक्शन. मेन ला रिप्लेसमेंट कोण आहे? मेन काय आहे? सिमेंटिक टॅग आहे ना. एक सिमेंटिक टॅग आहे. बरोबर आहे. मग आता मेन कुणासाठी रिप्लेसमेंट आहे? सेक्शन. जसं की आता डिव्ह साठी आपण सेक्शन यूज करतो. म्हणजे सेक्शन कुणाची रिप्लेसमेंट आहे? डिव्हची. जसं मेन कुणाची रिप्लेसमेंट आहे? मेन रिप्लेसमेंट आहे बॉडीची. जसं तुम्ही HTML मध्ये बॉडी लिहिता तर त्या बॉडीच्या ठिकाणी काय करा? सिमेंटिक टॅग कोणता यूज करा? मेन. क्लिअर आहे का? सिमेंटिक टॅग Yes. का वापरायचे? SEO फ्रेंडली बनवणं. बरोबर आहे. SEO फ्रेंडली बनवायचं. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन फ्रेंडली बनवायचं. मग आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन फ्रेंडली बनवायचं झालं तर HTML ने काय केलं? 5 नंतर सिमेंटिक टॅग इंट्रोड्यूस केलं. मेटा कीवर्ड HTML ने बंद केलं 2009 मध्ये.
पूर्वी आपण मेटा कीवर्ड वापरायचो SEO परफॉर्म करायचं झालं तर. हे नाही झालं तुम्हाला HTML मध्ये? हं? ठीक आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करायचं की या मेन मध्ये आपल्याला काय लोड करायचं आहे? नेव्हिगेशन बार वरती आला. मेन मध्ये काय लोड करायचे आहेत? पेजेस. आणि त्या पेजेसच्या खाली कोण येणार आहे? म्हणजे या मेनच्या खाली कोण येणार आहे? फुटर. खाली कोण येणार? फुटर. मग आता फुटर जर मला लोड करायचा झाला तर मी ते कॉम्पोनंट काय म्हटलं? फुटर. ठीक. आणि हा फुटर काय करा? क्लोज करा. म्हणजे नेव बार आणि फुटर या दोघांच्या मध्ये कोण आहे? चाइल्ड कॉम्पोनंट आहे. ठीक आहे. एकदा येऊन इथे चेक करा. समजलं? तर आता प्रॉब्लेम काय याच्यामध्ये? तर प्रॉब्लेम असा आहे की बाबा हा फुटर 100% झालाय का? झालाय का 100%? नाही. नाही ना. नाही झालं ना तो. मग काय करणार? काय करणार आता या फुटर मध्ये येऊन? आता इथं जर म्हटलं कंटेनर फ्यू, ठीक आहे, तरी काही फरक आहे का? काहीच नाहीये. मग काय म्हणणार? px0. येस. इथे येऊन जर मी म्हटलं px-0, आता px काय? पॅडिंग हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. जे हॉरिझॉन्टल पॅडिंग आहे लेफ्ट आणि राईट साइड ती 0 करून टाकली. ठीक आहे. अजून एक प्रॉब्लेम याच्यामध्ये काय लोड होत नाहीये? आयकॉन लोड होत आयकॉन. आयकॉन लोड होत नाहीत म्हणजे बुटस्ट्रॅप काय यूज करतो इंटरनली? फॉन्ट ऑसम यूज करतो. ठीक आहे. आता फॉन्ट ऑसम जर तो यूज करत असेल तर तुम्हाला त्याची CDN लायब्ररी लागेल. सो फॉन्ट ऑसम काय म्हणा? CDN. कॉपी करा आणि ही CDN लिंक कुठे टाकून द्यायची? index.html हेड सेक्शन मध्ये पेस्ट करा. Ctrl+S. अगेन इंटिग्रिटी, क्रॉस ओरिजिन, रेफर पॉलिसी आपल्या काही कामाचे नाही. सो एकदा येऊन चेक करा की आयकॉन्स काय झाले. तिथं आयकॉन्स लोड झाले. ठीक आहे. एकदा राईट क्लिक करून चेक करा. इन्स्पेक्ट. तर हे आहे रिस्पॉन्सिव्ह. परत चेक करा हे पूर्ण रिस्पॉन्सिव्ह पूर्ण. ठीक आहे. समजलं? हा झाला एक पार्ट. त्याच्यानंतर या फुटर मध्ये जर आलात तुम्ही तर फुटर मध्ये चेक करा की मार्जिन वायचा मिनिंग वर्टिकल. ठीक आहे. मार्जिन वर्टिकल किती आहे? 5 आहे. सर मी तर म्हटलं 2. तर काय फरक होतो? तर हा जो स्पेस आहे दोघांमधला काय झाला? कमी. ठीक आहे. याच्यासाठी म्हटलं होतं मी तुम्हाला की बुटस्ट्रॅपच्या 100 ज्या प्रॉपर्टीज आहेत ना तर त्या पाठ करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. याच्यासाठीच म्हटलं होतं मी तुम्हाला की माहिती पाहिजे. कळतंय ना सगळ्यांना ऑनलाईन? तर index.html दाखवा ना एक मिनिट फाईल त्याच्यात काय. इथे काहीच नाही करायचं ना आपल्याला? इथं काहीच नाही करायचं कारण याच्यामध्ये तर एक आयडी आहे ना रूट नावाचा. आणि तो रूट नावाचा आयडी कोण रेंडर करतंय? तो रूट नावाचा आयडी तुम्ही main.jss ला दिलेला आहे. JSX मध्ये काय आहे? गेट एलिमेंट बाय आयडी रूट. या रूट वरती कोण ठेवलंय? ऍपला ठेवलंय. ऍप मध्ये काय आहे? app.jss मध्ये आपण जे राईट करतो ते सगळं कुठे दिसतंय? या HTMLच्या पेज वरती दिसतंय. या रूटच्या अंडर दिसतंय. या आयडीच्या अंडर दिसतंय. बरोबर आहे का? तर म्हणजे फ्लो असा आहे ना की app.jsx to main.jsx to index.html असं जातं. ऍप नाही, मेन इज द मेन फाईल. main.jsx इज द मेन. हा मेन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे? ऍप ठेवलेलं आहे. ऍप कुठं रेंडर होणार? रूट वरती रेंडर होणार. रूट कुठे लिहिलेलं आहे? HTML मध्ये.
म्हणजे थोडक्यात आपण काय रेंडर करतोय, एचटीएमएल ची फाईल रेंडर करतोय. ठीक आहे. ओके. समजले? तर याच्यामध्ये फक्त लिंक टाकलेत, बाकी काहीच नाही केलं. जे हवंय ना ते लिंक टाकून दिली. फुटर मध्ये फुटर आहे. ठीक. आता काय लोड करायचं? आता लोड करायचे चाइल्ड कॉम्पोनंट. कारण इथं जर बघितलं तर ह्या दोघांच्या मध्ये कोण असले पाहिजे? चाइल्ड कॉम्पोनंट असले पाहिजे. आता चाइल्ड कॉम्पोनंट लोड कसे करायचे? तर चाइल्ड कॉम्पोनंट लोड करण्यासाठी app.jsx मध्ये इथं येऊन काय सेक्शन घेतलंय तुम्ही? मेन नावाचा सेक्शन घेतला. ठीक आहे. मग आता हे जे चाइल्ड आहेत ना, तर हे चाइल्ड मला सेंटरला आणायचे आहेत. नेव्हिगेशन बार 100%, फुटर 100% आणि मधले जे चाइल्ड आहेत ना ते कसे आणायचे? 80% आणायचे, म्हणजे सेंटर. ठीक आहे. मग आता ते सेंटरला आणण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तर ह्या मेनला तुम्हाला एक क्लास द्यावा लागेल. काय क्लास? क्लास नेम कंटेनर. कोणता क्लास दिला? कंटेनर. ठीक आहे. आणि या कंटेनर मध्ये काय म्हणा? पॅडिंग वाय म्हणजेच वर्टिकल पॅडिंग. वर्टिकल पॅडिंग किती सेट करा? एकदा देऊन बघा, 4 देऊन बघा कसं वाटतं. त्याच्यानंतर मग बघूया. आणि त्याच्यासोबतच अजून एक प्रॉपर्टी यूज करायची, दॅट इज कॉल्ड फ्लेक्स ग्रो -1. फ्लेक्स ग्रोचा वापर फ्लेक्स श्रिंक आणि फ्लेक्स ग्रो ऐसा नाही बढेगा. फ्लेक्स ग्रोचा वापर का करतो आपण? कशासाठी करतो? चाइल्ड डेवला इक्वल विड्थ देण्यासाठी, म्हणजे समजा तो इक्वली ग्रो झाला पाहिजे. बरोबर. आता समजा माझ्याकडे एक डिव आहे, त्या डिव मध्ये 3 डिव घेतले. ठीक आहे. तिन्ही डिवला काय भेटला पाहिजे? इक्वल विड्थ भेटली पाहिजे, तिन्ही डिव. त्याच्यासाठी आपण फ्लेक्स ग्रो काय करतो? 1 करतो. ठीक आहे. सो मेन क्लासला कंटेनर क्लास पास केला, पॅडिंग वर्टिकल 4 ची, आणि पॅडिंगची व्हॅल्यू देतो आपण ती 0 पासून 5 पर्यंत देत असतो व्हॅल्यू फक्त. आता या क्लासमध्ये आपल्याला पहिला कुठला कॉम्पोनंट लोड करायचा? होम लोड करायचा. ठीक आहे. कुठला कॉम्पोनंट लोड करायचा? होम. आता होम जर तुम्हाला लोड करायचं झालं तर इथं बघा, तर इथं आपण काय करतो की इथं थोडंसं चेंज करतो. काय चेंज करतो बघा? तर एक राउट्स डिफाईन केलं. काय डिफाईन केलं? राउट्स. मी अगोदरच म्हटलं होतं की एका राउट्सच्या अंडर किती रूट येतात? मल्टिपल. ठीक आहे. मग त्याच्यातला पहिला जो रूट आला, पहिला रूट, त्या रूटचं काय असतं? एक पाथ असतो. की कुठलं पेज तुम्हाला रेंडर करायचं, तो पाथ देतो आपण. मला होम पेज रेंडर करायचं म्हणून आपण काय घेतलं? स्लॅश. ठीक आहे. काय रेंडर करायचंय? ज्याचं नाव असतं एलिमेंट. कोणता एलिमेंट तुम्हाला रेंडर करायचा? ठीक आहे. आपल्याला कोणता एलिमेंट रेंडर करायचा? तर कर्ली ब्रॅकेट मध्ये हे बंद करा. तर इथे येऊन काय करतो? तर कुठला एलिमेंट तुम्हाला रेंडर करायचं? मला रेंडर करायचं होम. आता इथं होम ऑटोमॅटिकली VS कोड कॅप्चर केला. VS कोडचं बघा, होम डॉट पेजेस मधून कोण आहे? होम. ठीक आहे. ऑटोमॅटिकली वरती पण काय झालेलं? इम्पोर्ट झालेलं. ठीक आहे. कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर इथं काही दिसतंय का? आपण इथं तर नाव टाकलं होतं ना, बरोबर आहे का? आलं काही तर नाव? नाही आलं. काय करावं लागेल मग? काय करावं लागेल? असंच काय करा, हे कॉपी करा, पुढचे पण डिफाईन करा. पुढचा जो पाथ आहे, पुढचा पाथ कोणाचा आहे? अबाउट. म्हणजे नाव कसं ठेवलं? स्लॅश अबाउट. कोणता एलिमेंट रेंडर करायचा आहे? एलिमेंट कोणता पेज रेंडर करायचं आहे? कोणतं? अबाउटचं पेज. सो अबाउट. ठीक आहे. हे अबाउटचं पेज. आणि इथून काय करायला? इथं बंद करा. असं बंद करायची गरज नाही, कारण राउट तिकडे बंद आहे. ठीक आहे. थोडासा सिंटॅक्स चुकतोय का?
हे असं पाहिजे. ठीक आहे. आणि परत इथं काय पाहिजे, आणि इथं बंद. ठीक आहे. काय रेंडर झालं, होम पेज. बरोबर आहे ना. आता इथं मी जर URL असा टाकला /about, कोणतं पेज रेंडर व्हायला पाहिजे, अबाउट पेज. बरोबर आहे. आणि परत वरती URL काय टाकलं, काहीच नाही टाकलं, जस्ट असं ठेवलं. दिस इज अ रूट होम, हे होम आहे. स्लॅश दिलं ना आपण, सो तो स्लॅश काय झाला, होम पेज. ठीक आहे. असंच कोणतं पेज रेंडर करायचंय, कॉपी करा आणि असंच एक पेज रेंडर करायचं, ज्याचं नाव काय असणार आहे, कॉन्टॅक्ट पेज. एलिमेंट काय लोड करायचं, कॉन्टॅक्ट आहे का पेजेस मध्ये. रूट पाथ बघायचं, पुढचा पाथ बघायचा, डॉट पेजेस कॉन्टॅक्ट. ऑटोमॅटिकली वरती काय झाले, ऑटोमॅटिकली सगळे इम्पोर्ट झाले वरती, राउटर आणि हे सगळं. ठीक आहे. कंट्रोल एस करून चेक करा, इथे येऊन चेक करा की काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट. काय झालं, कॉन्टॅक्ट पेज. समजलं, कळालं हे. सर म्हणजे तुम्ही कंपोनंट्स फोल्डर मध्ये जे फिक्स आपले रियुजेबल एलिमेंट्स होते हेडर फुटर ते ठेवले, आणि बाकी जे डायनॅमिक जे चेंज होणार आहे दुसरे पेजेस बॉडी मधले ते तुम्ही वेगळ्या फोल्डर मध्ये ठेवले ना. हा, ठीक आहे. येस. आणि त्याच्यानंतर अजून एक मला काय करायचं बघा, या पेजेस मध्ये अजून एक नवीन फाईल घेतलं. ठीक आहे. आणि त्या फाईलला नाव दिलं एरर. काय नाव दिलं मी, एरर पेज डॉट JSX. ठीक आहे. रिॲक्ट फंक्शनल कॉम्पोनंट विथ एक्सपोर्ट, याला आपल्याला डिझाईन करायचे. नंतर फक्त जस्ट एक मेसेज द्या. काय म्हणून मेसेज दिला, एरर पेज. एरर पेज का रेंडर करायचं. ठीक आहे. काय होतं कधी कधी की कधी कधी आपल्याकडनं वरचा जो पाथ असतो ना, आता आपले ठरलेले 3 पाथ आहेत. कोणते कोणते, एक होमचा, /अबाउटचा, /कॉन्टॅक्टचा. याच्या व्यतिरिक्त जर युजरनं असा पाथ दिला, कॉन्टॅक्ट 1 2 3, हा पाथ व्हॅलिड आहे का, या पाथला कुठलं पेज आहे का, कुठलंच पेज नाही ना. मग अशा वेळेस काय झालं पाहिजे की ज्यावेळेस मी हा URL हिट केला, तर हिट केल्यानंतर काय आला पाहिजे, पेज नॉट फाउंड. बरोबर आहे का नाही. कारण या URL ला तुम्ही कुठलं पेज रेंडर केले, कुठलंच नाही. समजते. म्हणजे आपले ठरलेले जे URL आहे, एंड पॉइंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर युजरनं असा एंड पॉइंट टाकला की त्या एंड पॉइंटला कुठलंच पेज रेंडर नाहीये, तर त्या केसमध्ये काय झालं पाहिजे की त्या केसमध्ये पेज नॉट फाउंडचा काय आला पाहिजे, एरर पेज डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करतो मग आपण, तर त्याच्यासाठी मग आपण app.jsx मध्ये इथे येतो. ठीक आहे. अजून एक राऊट तयार करतो, कॉपी पेस्ट. एरर पेज साठी काय करायचं, मग एरर पेज हँडलिंग करायचं झालं तर आपण इथे यूज करतो स्टार. ठीक आहे. स्टारचा मिनिंग असं आहे की बाबा दिलेल्या व्यतिरिक्त URL पैकी, एंड पॉइंट पैकी जर दुसरा एंड पॉइंट जर कॅप्चर झाला तर काय रेंडर कर, कुठला एलिमेंट रेंडर कर, तर इथं रेंडर कर एरर पेज रेंडर कर. ठीक आहे. परत इथे येऊन चेक करा काय आलं, बरोबर आहे का. कॉन्टॅक्ट 1 2 3 हा URL नाहीच आहे, आपलं कॉन्टॅक्ट आहे. काय रेंडर कर, कॉन्टॅक्ट पेज रेंडर कर. याच्या व्यतिरिक्त जर तू दुसरा काही URL टाकला तर काय कुठं जाशील, काय पण टाका, कुठे गेलं, एरर पेज ला. समजते का ऑनलाईन, येस. कळते का सगळ्यांना. येस सर. ठीक आहे. बाकीच्यांना नाही समजत, समजतंय सर. ठीक आहे.
तर याची प्रॅक्टिस किती करायची, किती वेळेस करायची याची प्रॅक्टिस? 5-6 वेळेस करायची. ठीक आहे. 6 ऍप्लिकेशन तुमचे बनले पाहिजे. प्रॅक्टिस 1, प्रॅक्टिस 2, प्रॅक्टिस 3, 4, 5. ओके. सो ॲपला हे फक्त नॉर्मल कोड आहे, जस्ट एक नॉर्मल कोड आहे. पुढे चालून आपल्या याच्यावरती भरपूर सारे कामं करायचे, जसं की ॲडमिननं लॉग इन केलं तर ॲडमिनच्याच डॅशबोर्डवरती गेलं पाहिजे. युजरनं लॉग इन केलं तर युजरच्याच डॅशबोर्डवरती केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, कंडिशनल राउटिंग कशी यूज करायची. कंडिशनल म्हणजेच ऑन द बेसिस ऑफ रोलच्या बेसिसवरती राउटिंग कशी करायची, हे या रिॲक्टमध्ये काम असतं. म्हणजे फ्रंट एंड रिॲक्ट हे असलंच आहे, रिॲक्ट हाच पार्ट आहे रिॲक्टमध्ये. बाकीचं तर तुम्हाला HTMLचा फॉर्म माहिती आहे, तुम्हाला कशी यूज करायचे, इनपुट कशी यूज करायचं, बरोबर काय, टेक्स्ट बॉक्स, चेक बॉक्स, रेडिओ बटन्स कशी यूज करायचे, बाकीचं तर तोच पार्ट आहे. याच्यामध्ये येतो अजून एक कन्सेप्ट मटेरियल EYचा. त्याच्यानंतर एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी जर ऍड करायचं असेल तर आपण हुक्स वापरतो. तर ते हुक्स कोणते कोणते आहेत आणि त्या हुक्सचं काम काय असतं, ते हुक्स वापरायचे कुठं, तो पुढचं पार्ट झाले रिॲक्ट मध्ये. ठीक आहे. मग हे झालं एक काम आपलं. जसं की आता एक काम अजून बाकी आहे. हे वरती URL दिल्यानंतर पेज रेंडर होते. हे जे वरती URL जर दिलं तर हे पेज काय होतं, रेंडर होतं. मग आपल्याला काय करायचं की या मेनू वरती क्लिक केल्यानंतर, होम वरती क्लिक केल्यानंतर होम, इथं आपल्याला अबाउट आणि कॉन्टॅक्टचं काय टाकायचं, लिंक्स टाकायचे. म्हणजे आपल्याला हे मेनू काय करायचे, चेंज करायचे. मग आता याच्यावरती काम करायचं. आता बघा, स्पेसिफिक मला याच्यावरतीच काम करायचं ना, की मला पूर्ण पेजवर थोडीच काम करायचंय. मला काय करायचंय, मला फक्त आणि फक्त नेव्हिगेशन बार वरती काम करायचं. म्हणजे हा सेपरेट एक सेक्शन तयार झालं, सेपरेट एक स्मॉल पीस ऑफ कोड तयार झालं, बरोबर आहे की नाही. त्यालाच एक कॉम्पोनंट म्हटलं तुम्ही. उद्या चालून फक्त आणि फक्त मला फुटरवर काम करायचंय, म्हणजे फुटर नावाचा काय झाला, परत एक कॉम्पोनंट तयार झाला. म्हणजे परत अगेन एक स्मॉल पीस कोड घेतला तुम्ही. हे मधले जे चाइल्ड आहेत, मधले चाइल्ड वेगळेच आहेत, बरोबर आहे का नाही. आणि हे सगळं आपण कुठं कंबाईन केलं, हे सगळं आपण कंबाईन केलं app.jsx मध्ये कंबाईन केलं. ठीक आहे. म्हणजे कॉम्पोनंट काय केले, सगळे एकत्र केले. मग आता ह्या नेव्हिगेशन बार वरती जर काम करायचं झालं तर काय करणार, मग नेव्हिगेशन बार वरती तर स्पेसिफिक फक्त नेव्ह बार वरती येऊन काम करा. जसं की आता कंपनीचं नाव घेतलं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बटन्स घेतले, बरोबर आहे. इथं होम कुठं दिसतंय का बघा बरं, काय नाव दिसतंय इथं, होम. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, तर मी म्हटलं होतं की बाबा रिॲक्ट मध्ये काय नाहीये, अँकर टॅग नाहीये. आता रिॲक्ट मध्ये जर अँकर टॅग नसतील तर मग काय करणार, अँकर टॅग वर्क नाही करत ना रिॲक्ट मध्ये. ठीक आहे. मग काय करायचं, तर मग काय करतो आपण की वरती येऊन आत्ताच एक आपण लायब्ररी इन्स्टॉल केलेली आहे, ज्याचं नाव काय आहे, रिॲक्ट राउटर डॉम. आणि त्या रिॲक्ट राउटर डॉम मध्ये जर मला एका पेजवरून जर दुसऱ्या पेजवरती जायचं झालं तर आपण इथं 2 क्लास यूज करतो. एकाचं नाव आहे नेव्हिगेशन लिंक. काय नाव आहे, नेव्हिगेशन लिंक. आणि त्याच्यानंतर अजून एक क्लास यूज करतो, लिंक. ठीक आहे, कॉममध्ये. आणि नेव्हिगेशन लिंक आणि लिंक कुणामधून येतात, हे रिॲक्ट राउटर डॉम मधून. तर नेव्हिगेशन लिंक आणि लिंक हे वापरतो कुठं, लिंक टॅग कुठं वापरायचा, अँकरच्या ऐवजी. जिथे जिथं ए टॅग येतो तिथे तिथं काय वापरायचं, लिंक. समजलं, कळते का ऑनलाईन. येस सर. येस सर. ठीक आहे. मग आता ह्याला कसं कन्वर्ट करायचं, समजा आता इथं बघा छोटासा कोड आहे. कंपनीच्या नावावरती क्लिक केलं की होम पेजला आलं पाहिजे, तो कोड आहे हा. मग अँकर टॅग काढून टाका. अँकर टॅगच्या ठिकाणी काय वापरायचं म्हटलं, लिंक, बरोबर आहे. काय वापरायचं, लिंक. आणि लिंक hrefच्या ठिकाणी काय वापरायचं, टू. काय वापरलं, लिंक टू. समजतं. ए टॅग काढून टाकला, ए टॅगच्या ठिकाणी काय वापरलं आपण, लिंक. आणि hrefच्या ठिकाणी काय वापरलं, टू. जायचंय कुठं आपल्याला, आपल्याला जायचं होम पेज वरती. म्हणजे स्लॅश काय आहे, होम. app.jsx मध्ये चेक करा की होम पेजची लिंक काय दिली तुम्ही, स्लॅश. ठीक आहे. परत येऊन एकदा रिफ्रेश करा.
आता मी आहे सध्या कॉन्टॅक्टच्या पेजवरती आहे. कॉन्टॅक्ट पेज जसं कंपनीच्या नावावरती क्लिक केलं तर कुठं आलं पाहिजे? होम पेज. समजलं? कोणता टॅग यूज केला? आता कोणता टॅग यूज केला? लिंक. लिंक कुणाच्या ऐवजी वापरायचं? अँकरच्या ऐवजी. ठीक आहे. अँकर मध्ये काय पास करतो? href. रिॲक्ट मध्ये नाही चालत अँकर, तर त्याच्या ठिकाणी काय वापरा? लिंक टू जायचं कुठं. ठीक आहे. असंच शोधा होम कुठं आहे का होम इथं. अँकर काढून टाकायच्या ठिकाणी काय ठेवा? लिंक. बरोबर आहे. आणि त्या लिंकच्या hrefच्या नंतर काय ठेवा? टू. परत हॅशच्या ठिकाणी म्हणजे हा कुणाचा झाला? होम पेज. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं जो आहे दुसऱ्याचं नाव काय आहे? अबाउट पेज आहे. अबाउटचं नाव दिलं. परत इथं कोणता टॅग आहे? लिंक टॅग. आणि कुठं जायचंय? अबाउटच्या पेजला. कसं पाहत आहे त्याचा? /अबाउट. ठीक. त्याच्यानंतर हे ड्रॉपडाऊन आहेत वाटतं ना, ड्रॉपडाऊन मेनू आहेत वाटतं हे. आता हे ड्रॉपडाऊन मेनू आपल्याला नको आहेत, तर ड्रॉपडाऊनचा कोड कुठंपर्यंत चेक करा. हा कोड आहे ड्रॉपडाऊनचा. क्लास कुठंपर्यंत आहे? इथं और खाली पण आहे वाटतं. सो हा ड्रॉप डाउन क्लास नेविगेशन आयटम. ओके. हा UL. हा LI. हा इथपर्यंत. हा ड्रॉप डाऊन. आणि एकदा चेक करा. ड्रॉप डाऊन गेला अबाउट. अबाउटच्या पेजवरती क्लिक केलं तर अबाउटचं पेज. एक गोष्ट नोटीस केली का? ज्यावेळेस मी होम वरती जातोय, अबाउट वरती जातोय, होम वरती जातोय, अबाउट वरती जातोय, पेज रिफ्रेश होतंय का? काय यूज केलेलं आहे इंटरनली? पेज रिफ्रेश होऊ नये म्हणून आपण JS मध्ये काय यूज करतो? अजॅक्स. ठीक आहे. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की रिॲक्ट मध्ये अजॅक्स कसं आहे? इनबिल्ट आहे. कधी नोटीस करा, अबाउट वरून होम पेज वरती जातोय मी, कधी पेज रिफ्रेश होते? चेक करा. ठीक आहे. असंच एक आपला एक लास्ट मेनू आहे. काय नावाचा? डिसेबल्ड. हा डिसेबल्ड. याच्या ठिकाणी काय ठेवायचं? तर याच्या ठिकाणी नाव ठेवायचं दॅट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट. बरोबर. आणि इथं एक क्लास यूज केलेला डिसेबल्ड. डिसेबल्ड नावाचा क्लास काय करा? काढून टाका. इनेबल होईल. सो इनेबल. बरोबर आहे. अँकर टॅग काढून टाका. अँकरच्या ठिकाणी काय यूज करायचं तुम्हाला? लिंक आणि लिंक टू. बरोबर आहे. पुढे जायचंय लिंक टू /कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आणि कुठं आलं तुम्ही? कॉन्टॅक्ट पेज वरती. अबाउट पेज वरती होम, अबाउट, कॉन्टॅक्ट. समजलं? रेंडरिंग कशी करायची? लिंक टॅग कळाला. लिंक आणि लिंक सोबत काय वापरायचं? टू. लिंक टू. क्लिअर आहे सगळ्यांना? एक छोटासा कॉम्पोनंट वरचा काय केला? एक छोटासा कॉम्पोनंट वरचा हा डेमो डिस्कस केला की काय केलं बघा आपण. हे आपण असं बनवलं. समजतंय? मग आता राहिलेले जे पेजेस असतील कोणते? अबाउटचं पेज म्हणा, कॉन्टॅक्टचं पेज म्हणा, होम पेज म्हणा. होम पेज वरती मला एक स्लायडर यूज करायचं आहे. त्या स्लायडरच्या खाली मला 3 काय करायचे? परत 3 एक प्रॉडक्टचे बॉक्सेस आणायचे मला. समजते ना? त्याच्यानंतर मग परत अबाउट मध्ये आलो. परत अबाउटचं पेज मला डिझाईन करायचं आहे. अबाउट म्हणजे कंपनीच्या बद्दलची इन्फॉर्मेशन. कॉन्टॅक्ट मध्ये मला एक कॉन्टॅक्टचा फॉर्म बनवायचा आहे. ठीक आहे. जसं की कॉन्टॅक्ट नावाचा फॉर्म असतो नाही, नेम असतो, मोबाईल असतो, ईमेल असतो, मेसेज असतो आणि खाली एक बटन असतं सेंड. तर त्या टाईप मध्ये. क्लिअर आहे का सगळ्यांना? येस. येस सर. तर आता तर हा आपण म्हटलं की सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवतोय आपण, तर इथं तर हे पेजेस चेंज होत आहे ना. होम पेज येतंय, कॉन्टॅक्ट येतंय, अबाउट येतंय. ह्यालाच म्हणतो आपण सिंगल पेज ऍप्लिकेशन. हेच असतं. हे
तुम्ही सिंगल पेज ऍप्लिकेशन तसं म्हणताय की बाबा एकाच पेजवरती तुम्हाला खाली, आता समजा तुम्ही अबाउट वरती क्लिक केलं त्याच पेजवरती तुम्हाला खाली घेऊन जातो तो, ठीक आहे. एक सिंगल Okay. पेज असते. मला सांगा HTML फाईल किती, एकच आहे ना, index.html. त्या index.html वरती सगळं रेंडर होतं हे, ओके सर, थँक्यू. ठीक आहे. सो क्लिअर आहे हे सगळं. तर याची सेम प्रॅक्टिस काय करायची, सेम प्रॅक्टिस यूज करायची. तर काय काय कन्सेप्ट यूज केले, तर रिॲक्ट राउटर डॉम यूज केला आपण, आणि रिॲक्ट राउटर डॉम मध्ये काय काय शिकलं, ब्राउझर राउटर, ठीक आहे, राउट्स, रूट, त्याच्यानंतर नेव्हिगेशन लिंक हे आपण एवढं बघितलं. सर त्या लिंक टॅगचा एल कॅपिटलच घ्यायचा आहे का? हो, नेव्हिगेशन लिंक कुठं वापरायचं, बटनवरती. सर मग नाव लिंकचा काय यूज होतो? नेव्हिगेशनचा यूज होतो बटनवरती. नाही, नाव लिंक पण तुम्ही इम्पोर्ट करून घेतला ना? नॅव लिंकचा वापर कुठं करतो माहितीये का आपण, तर नॅव लिंकचा वापर आपण अशा ठिकाणी करतो की जसं की मला टॉगलिंग करायचे. टॉगल म्हणजे कसं की समजा आता मी अबाउट वरती क्लिक केलं तर अबाउटचं काय झालं पाहिजे, हायलाइट झाला पाहिजे. ओके. ठीक आहे, अबाउट काय झाला पाहिजे, हायलाइट. जसं की आता होम हायलाइट होतोय ना, त्या याच्यावरती मी क्लिक केलं, जसं की कॉन्टॅक्ट वरती क्लिक केलं तर कॉन्टॅक्ट काय झाला पाहिजे, हायलाइट. ठीक आहे. टॉगलिंग करण्यासाठी काय करतो आपण, नेव्हिगेशन लिंकचा वापर करतो. बटनवरती काय करतो आपण, बटनवरती समजा मी बटनवर क्लिक केली की ती पेज ओपन झालं पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, नेव्हिगेट. कोणता हुक वापरतो, नेव्हिगेट. यूज नेव्हिगेट नावाचा एक हुक आहे, तर तो हुक आपण कुठं वापरतो, बटनवरती. हे सगळं लक्षात ठेवा, हे काय काय यूज केलं आपण. रिॲक्ट राउटर डॉम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे की एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जायचं कसं. ठीक आहे, समजलं हे? येस सर. येस सर. उद्या रिॲक्ट राउटर डॉम बद्दल डिस्कशन करूया, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो पॉइंट आहे, यस मल्हार. सर मला एक इश्यू होता, तो जरा सॉल्व्ह करायचा होता. कशाबद्दल? सर ती स्टॅट आणि UI टेलबिन सोबत इन्स्टॉल करताना का नाही रिॲक्ट 19चा एक इश्यू लागलाय, मग तो सॉल्व्हच होत नाही झाला. कशासाठी? स्टॅट आणि UI आहे ना, तो मी प्रोजेक्ट मध्ये इन्स्टॉल करत होतो, ते होत नाहीये इन्स्टॉल. अच्छा, ठीक आहे, चालेल. ह्याला आपण दुपारी बघायचं 2:30 वाजता. हा चालेल सर. ठीक आहे, कारण मला आता एक पुढचं एक लेक्चर आहे. ठीक आपण आहे सर. काय करा, बरोबर 2:30 वाजता जे असेल ना त्या लिंकला तुम्ही जॉईन करा. ठीक आहे सर. 2:30 वाजता काही शेड्यूल आहे का कोणाचं? नाही आहे. ठीक आहे, जॉईन करा 2:30 वाजता. ठीक आहे. हा. सर नोट्स शेअर करताय का? अंजली, एक PDF आहे इंटरव्ह्यू क्वेश्चनची, मी त्या ऑक्टोबरच्या ग्रुपला टाकतो, आणि रिॲक्टची एक